रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण ना डी ए व्ही शाळेच्याच बाजूला निळकंठ पाम्स नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे, जे साधारणतः 2011ला ही बिल्डिंग तयार झालेली होती। तिथेच ग्राउंड प्लस तसं बघितलं तर 30 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपण एक लोअर फ्लोअरला फ्लॅट काढतोय जो 2 BHK फ्लॅट असेल आणि ज्याचा कार्पेटचा विचार जर आपण केला तर साधारणतः 610 कार्पेटचा विथ एक ओपन कार पार्किंग ह्या फ्लॅटसोबत मिळेल अशा पद्धतीचा विथ स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम असं सुंदर असं क्लब हाऊस आहे, जे तुम्ही तुमच्या घरामधनं बघू शकता। अशा पद्धतीचं सुंदर असं क्लब हाऊस आहे, गार्डन आहे। अशा पद्धतीचं हे निळकंठ पाम्स नावाचं कॉम्प्लेक्स आहे। जर तुम्ही बघितलं समोर तर लोडा स्टेला नावाचं हे प्रोडक्ट तयार झाले, त्याच्याच मागच्या साईडला निळकंठ पाम्स नावाची सोसायटी आहे, जिथनं DAV शाळा आहे, वसंत विहार शाळा, हिरणनंदिनी मॅडोज किंवा घोडबंदर रोड हा कनेक्ट किंवा वियांग हॉटेल ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूलाच आहेत। भाजीपाला त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे सगळ्या गोष्टी इत्तंभूत मिळतात। निळकंठ पाम्स तसं बघितलं तर चांगल्या पद्धतीचं कॉम्प्लेक्स आहे आणि ह्याच कॉम्प्लेक्समध्ये हा 2 BHK फ्लॅट आहे। त्याचा मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर 7,000 रुपयाचा मेंटेनन्सही असणार आहे। तर हा फ्लॅट ॲक्च्युली कसा आहे, काय आहे, तो खरं तर मी तुम्हाला प्रयत्न करतो दाखवण्याचा की हा जो फ्लॅट आहे, ज्यावेळेला आपण बाहेर जाणार आहोत त्यावेळेला हा वेस्ट फेसिंगचा फ्लॅट असणार आहे। बाहेर येतो त्यावेळेला तुम्हाला हा वेस्ट मिळेल आणि आतमध्ये येताना मात्र तुम्हाला हा ईस्ट फ्लॅट असणार आहे। जर तुम्ही बघितलं तर समोर 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट अधिक 2 लिफ्टचं प्रावधान आहे आणि आतमध्ये ज्यावेळेला आपण जाणार आहोत त्यावेळेला हा ईस्ट फेसिंग आहे। ईस्टमध्ये ज्यावेळेला आपण आतमध्ये येतो त्यावेळेला तुम्हाला सकाळचं जे ऊन आहे ते सकाळचं ऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये अनुभवता येईल, नक्कीच अनुभवता येईल अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। मोफा कार्पेट असल्या कारणानं फ्लॅटची साईज पण तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीची। डायनिंग आणि हा हॉलचा सगळा एरिया धरून 16.5x14चं तुम्हाला हा तुमचा हॉल आणि डायनिंग तुम्हाला मिळतं। क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खरं तर इथं पण एक खिडकी ऑलरेडी दिलेली आहे। वरती तुम्ही सिलिंग वगैरे बघू शकता, खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे। आणि नंतर आपण ह्या किचनकडे येतो। किचन जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल हे मोठं आणि चांगले प्रशस्त किचन आहे। ह्या साईडला किचनची सुविधा आहे, अधिक ह्या साईडला पण छोटासा एक प्लॅटफॉर्म ऑलरेडी दिलेला आहे, स्टोरेजसाठी जागा पण आहे। आणि इकडे जर आपण आलो तर इथं तुम्हाला एक वॉशिंग मशीनसाठी ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे, जो चांगल्या पद्धतीचा आहे। आणि याच्यातनं जरी आपण बघितलं तर ही तुम्हाला पूर्णपणे तुमची घरातली जी गार्डन आहे, ते गार्डन म्हणा, तर पुढचं स्विमिंग पूल म्हणा, हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं इत्तंभूत व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं दिसतं। किचनची साईजचा जर आपण विचार केला तर 9.5x7चं तुम्हाला किचन मिळतं, जे वरती जर तुम्ही बघितलं तर यांनी ऑलरेडी मॉड्युलर किचन वगैरे सगळं चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे। अधिक जर आपण विचार केला तर गॅसची पाईपलाईन पण ऑलरेडी आलेली आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेला समोर आपण इकडे येणार त्यावेळेला तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असणार आहे, जे तुम्ही बघितलं तर ह्या साईडला जरी आलो तर इकडे पण ड्राय बाल्कनीचा स्पेस मात्र इकडे पण खूप मोठा आणि प्रशस्त आहे। कारण ह्या पद्धतीनं जर आपण इकडे आलो तर इथं तुम्हाला वॉशिंग मशीनला इकडल्या साईडला पण मोठा असा चांगला स्पेस आहे, जिथे तुम्ही कपडे वगैरे वाळू घालायचं म्हटलं तरी एवढी मोठी जागा तुम्हाला मात्र इथं नक्की मिळते। 7.5x4चं तुमचं हे कॉमन बाथरूम असणार आहे। आणि त्याच्या अपोजिटला आलो की इथं परत तुम्हाला एक बेडरूम आहे, जे तुम्ही बघू शकता, हे पण ईस्टलाच आहे। हे तुमचं सकाळचं ऊन तुमच्या ह्या घरामध्ये येईल। इथं तुम्हाला विंडो एसीचं प्रावधान करण्यासाठी ऑलरेडी जागा दिलेली आहे। 10x9चा तुमचा हा बेडरूमची साईज असणार आहे। कपाटाची जागा आहे, याची साईज परत वेगळी आहे, ही काही आपण मोजलेली नाही याच्यामध्ये, तर टेपने आपण मोजतोय त्या पद्धतीनं मोजून आम्ही जे किती फूट होतं आहे त्या फूटनुसार तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतो। आणि नंतर इथे आल्यानंतर हा शेवटचा बेडरूम आहे, ह्याच्यात एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे, जे हे तुम्ही बघू शकता, हे पण चांगल्या पद्धतीचं आणि चांगलं आहे। 7.5x4चं तुम्हाला हे पण बाथरूमची साईज मिळेल। नंतर हा शेवटचा तुमचा बेडरूम असणार आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता वरती पण स्टोरेजसाठी जागा आहे, अधिक ह्या साईडला कपाट वगैरे आहे। ह्या कपाटाचं काम तेवढं भारी नाही, दरवाजे आपल्याला मला असं वाटतं चेंज करायला लागतील, वरचे समोरचे दरवाजे चेंज केल्यानंतर हेही चांगलं कपाट होऊ शकतं। इथं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी अधिक विंडो VAC प्रावधान आहे। सकाळचं ऊन ह्या घरात, ह्या बेडरूममध्ये पण सकाळचं ऊन मात्र आपल्याला नक्की मिळेल, कारण इकडनं पण ही ईस्टला खिडकी असल्या कारणानं सकाळचं ऊन मिळेल। 10x11चा हा बेडरूमची साईज तुम्हाला ह्या बेडरूमची साईज 10x11ची आहे। अशा पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट आहे। वसंत विहार लोकेशनलाच लागून DAV शाळा आहे, त्या DAV शाळेच्याच बाजूला तो हे सोसायटी आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं जर ह्या लोकेशनला जे कोणी मंडळींना घर घ्यायचं असेल मला वाटतं त्यांच्यासाठी ही अपॉर्च्युनिटी असू शकते। ह्या मालकांनी 1,55,00,000 रुपयाची कॉस्ट ठेवलेली आहे, निगोशिएबल असणार आहे। बिल्डिंगमध्ये OC/CC आणि कोणत्याही बँकेकडनं जरी आपण घ्यायचा प्रयत्न केला तर ते नक्की होऊ शकतं। लिफ्टला पॉवर बॅकअप आहे, फ्लॅटमध्ये पॉवर बॅकअप नसणार आहे। पाण्याची सुविधा इथं नीटनेटकीच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, जुनं कॉम्प्लेक्स असल्यामुळे। अशाच पद्धतीचे नवीन रोज फ्लॅट आम्ही काढायचा प्रयत्न करतोय, तुमच्या समोर ते प्रस्तुत पण करतोय।
पण मला एक अपेक्षा सगळ्यांकडनं आहे की ते सबस्क्रायबर्स जास्त करा, जेणेकरून मला असं वाटतं मी जे काम करते ते लोकांपर्यंत पोहोचते आणि लोकांना पण ते कुठंतरी थोडंफार आवडते आणि मग त्याच्यात मला पण अजून काम करण्याची शक्ती तुमच्याच त्या सबस्क्रायबरनुसार मिळेल. म्हणून मला असं वाटतं ते तेवढं तुम्ही जास्तीत जास्त केलं तर बरं होईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.